चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. आज आहे शुक्रवार, सकाळचे वाजलेले आहेत 7:15. आम्ही निघालोय प्रियांकाच्या माहेरी, जसं काल सांगितलं. गाईज विवाहांसाठी आम्ही बघा भिंगरी घेतलेली आहे आपल्या फ्लॅगची, इंडियन फ्लॅग, आणि फॅन लावला एसीचा, त्याच्यामुळे ती फिरतीये. तर सकाळ सकाळ काही ट्रॅफिक नाही आहे, पण तिथं वाघोलीमध्ये जरा होतं, ऑफिस, कंपन्यांच्या गाड्या आणि स्कूल बसेस, त्यामुळे. पण आता पुढे आलोय आम्ही. झेंडा कुठे आहे? अरे पडतंय का रे ते विमान आपला झेंडा. आम्ही सगळे जरा इथं ब्रेकफास्ट करायला थांबलोय. पोहे खातो आता. पोहे खायचे ना तुला? पोहे आलेले आहेत, रस्सा टाकून खा, जरा सुक्क सुक्क वाटते. रस्सा पण त्यांनी दिलाय पोह्यासोबत, तर्री पोहे. ब्रेकफास्ट मस्त झालाय गाईज. आता आम्ही चाललोय पुढे. प्रियांकाचं घर इथून 9-10 किलोमीटर आहे, बेलवंडी फाट्यापासून. भाईसा कोण आलं रे गाईज? एक प्रॉब्लेम झालाय, गाडी चालू असताना विमान दरवाजा उघडतो, मग चाइल्ड लॉकचं बघायचंय कसं आहे सिस्टम. डोर ओपन आहे ना, त्या साइडला डोर लॉक नाही करायचं. म्हणजे बाहेरून आहे का? अरे चाइल्ड लॉक इथेच कुठेतरी होतं. चाइल्ड लॉक सिस्टम इथेच दाखवलं होतं. तू काय करतो? चालत्या गाडीत दरवाजा ओपन करतोय. अच्छा, मागच्या दरवाजाला सापडले. आता आम्ही ट्राय करणार आहे. बस प्रियांका. काय गुळ बघू काय? बडीशेप. अच्छा, बडीशेप खायला? हां, खायचं. आरोग्याने चव. गुळ बडीशेप प्रियांकाची मीच खातो. बस बरं प्रियांका, ट्रायल करू आपण ते पण लॉक कर. मला एकट्याला नाही जमणार, मी इथे गाडी चालू करणार ना. आता लॉक झाली. आवड नाही होत ना? उघडायचं कसं? माझ्या हातात कंट्रोल येत. इथं समोरच्याला पण आहे का? इथं नाहीये. अरे यार, बेबी मागे असतो ना को ड्रायव्हरला. मग कोण नसणार को ड्रायव्हरला? ओपन करा ना. आता नाही उघडत, बाहेरूनच उघडावं लागेल ना. म्हणजे असं बाहेरूनच उघडावं लागतंय. हे बघा, इथं लॉक केलं ना ते लॉक होते, आणि जर समजा पुढे केलं तर बंद होते. मागच्या दरवाजालाच होते. पद्धतीने चाइल्ड लॉक सक्सेसफुली सापडले आम्हाला, कारण विवाहांनी उद्योग केला होता मगाशी. हे बघा, इथं अन्वी आलेली आहे. काय आणलं दाखव मला. काय ते? डब्बा. पप्पी दे. आली का अन्वी? रडायची. बाय सूरज. हे बघा गाईज, गावाकडे कशी एकदम मोकळी हवा असते आणि एकदम भारी वाटते. टेरेसवर आल्यावर बघा, एकदम वारा. यांचं घर डोंगरावर आहे. आम्ही आमच्या एका पाहुण्यांकडे आलोय, आणि वातावरण बघा तुम्ही. आता बॅक कॅमेऱ्याने दाखवतो मी. आणि इकडे दिसतोय तो आपला पुणे नगर हायवे, म्हणजे आम्ही आता सध्या वाडेगावांमध्ये. आणि तुम्ही फक्त नजारा बघा, नजारा तिकडे डायरेक्ट असं वाटतं आभाळ टेकले डोंगरावरती. हे काय माहिती का समोरचं प्रियांका तुला? ते धान्य साठवायचं कोठार आहे, स्टोअर करायचं एक चांगलं साधन आहे. त्याच्यात बाजरी टाकली एवढी भरून.
I'm going with you, and I will get to the other side. बाई साहेब आता प्रियांका सायकल चालवतीये श्रावची. आली कशी मम्मा सायकल चालवते येते खरे येते खरे येते का मम्मा मला येते चालवता. हा मी गेल्यावर रडतो की. शॉक ऑफ सर बघ ना त्याचं भारी वाटतंय मला जरा. चलो प्रवीण फर्स्ट. डेंजर माशी आली. तिथे कुठे गेली? डायरेक्ट पायालाच गोळे आले. आधीच युटर्न घेतला. मी एक नंबर आलो भाई. म्हणायचं मोठे आहे म्हणून एक आई सायकल चालवते. ए आई वेगळी सायकल आहे बरं का. ही काय झालं? मोठी का? आई आहे. प्रियांका तू जा आई सोबत. तुला येते काय सायकल पण? जा रे श्रावो आई सोबत. बरं पुढून पाय घे. चल बसल्यावर घे. चल हा घे घे तुला पाहिजे तसं का. येईल येईल. चल नाही पडत. चल दोन्ही साईडने पहिले पायी घ्या आणि मग चालवायला बघा. असं वर आई घाबरल्यामुळं आता आईने प्लॅन कॅन्सल केला. घे तू कर कर. प्रियांकाला बघायचंय तुला सायकल चालवताना. मग मी काय खोटं बोलते का प्रियांका? प्रियांकाला बघायचं ना पण. आई स्कूटी पण येऊ शकते ना. सायकल येते येत. राहू झोपेतून उठलाय. गाईज आता जेवण करायचं आम्हाला. थोडस मी पडलो होतो. मस्त वाटलं जरा. आणि केली शेव भाजी. शेव काकडी खातोय काकडी. 1 नंबर काकडी कांदा 1 नंबर. शेव भाजी. हे कोणती मेथी मी काय पालक तांदूळ का? तांदूळ आहे. पिलू मला काकडी नाही आवडत. 1 नंबर शेव भाजी. मस्त झाली. हळ कशी झाली? गाईज आता श्रावण भाषण म्हणून दाखवणार आहे. आमची काही गॅरंटी नाही आम्ही सकाळी उठेल नाही उठेल. आता याचं क्विकली मी भाषण घेतो रेकॉर्ड करतो. 30 सेकंदात टाकणार तुझं भाषण. एवढा ब्लॉग मोठा नाही आपला. चल सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव श्रावण आहे. मित्रांनो आज 15 ऑगस्ट आहे. हा फक्त सुट्टीचा दिवस नाही. हा तो दिवस आहे ज्या दिवसासाठी आपल्या पूर्वजांनी तलवारीच्या धारेवर शब्दांच्या जोरावर आणि धाडसाने इंग्रजांना सांगितले भारत आमचा आहे. भगतसिंग म्हणाले इन्कलाब जिंदाबाद. सुभाषचंद्र बोस म्हणाले तुम मुझे खुद मैं तुम्हें आजादी दूंगा. आणि आम्ही म्हणतो जय हिंद. खूप वर्ष इंग्रजांनी आपल्या देशावर राज्य केले पण ते आपल्या देशभक्तांनी मिळवले. आज आपण शाळेत भाषण म्हणतो. देशभक्तीची गाणी गातो. शेवटी मी एवढे सांगे देशभक्त कशात नसतो तर तो आपल्या श्वासात असतो. एवढे बोलून मी माझ्या भाषणाचा भर. जय हिंद जय भारत. धन्यवाद. चलो गाईज 10:30 वाजलेत. आम्ही झोपतो आता. आजचा ब्लॉग सगळ्यांनी नेल पेंट लावलेली आहे आणि सगळ्यांना भाषण श्रावूला भाषण करायचं उद्या. प्रियांकाने बघा नेल पेंट लावली पिंक कलरची. आणि विवान बघा किती नेल पेंट घेऊन बसलाय. तर उद्या आम्हाला जायचं शिवनेरी किल्ल्यावर. प्रियांका येणार नाहीये. खरंच नाही ना. प्रियांकाची झोप होत नाहीये. तर बघा उद्याच्या ब्लॉग मध्ये कोण कोण जाणार आहे. प्रियांका नाही येणार असं कधी होईल का प्रियांका? तू याशिवाय मी जातो का कुठं? तुला घेऊनच जातो. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय टेक केअर. सी यू.
आणि उद्या स्वातंत्र्य दिन आहे. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि लेट सी, बघा उद्याचा ब्लॉग मस्त होणार आहे. हॅपी इंडिपेंडन्स डे. येस, सबस्क्राईब करून टाका आपल्या चॅनलला. आपलं कर रे ब्लॉग एंड. गुड नाईट. इकडे बघ, तिकडं गुड नाईट. गुड नाईट. वरती बघ, त्याला नेल पेंट दिसले आता खेळायला. Bring me into golden sunlight. If I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in